आज आमच्या हातामध्ये जे काही द्राक्षाचे घड आहेत ते सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामधून आम्ही आणलेले आहेत। हा मुद्दा पाटील ताईंनी आपल्या मतदारसंघाबरोबर अख्ख्या सांगलीसाठी सातत्याने ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सरकारचं या गोष्टीकडे लक्ष जात नाही। द्राक्षाची बाग उभा करण्यासाठी 2.5 ते 3 वर्ष लागतात। पहिलं पीक येण्यासाठी एका एकराला 3 लाख खर्च येतो आणि गेले 3 वर्ष सलग जे द्राक्षाचे उत्पादक शेतकरी आहेत त्यांना नुकसान सोसावं लागतंय, पण त्यांना कुठल्याही प्रकारची मदत ही दिली जात नाही। आता सुद्धा आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये नुकसान झालं, सांगलीत नुकसान झालं। नाशिकमध्ये गारपीट झाली, तिथं असणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, पंचनामे झाले। पण त्याच्याच बरोबर सांगलीमध्ये गारपीट नाही झाली। तासगाव या भागामध्ये पाऊस झाला आणि पाऊस झाला असला तरी तिथं नुकसान ह्या शेतकऱ्याचं खूप मोठं झालंय, पण तिथं पंचनामे झाले नाही। खरं तर तासगाव कवठे महाकाळ या भागामध्ये तिथं असणाऱ्या तहसीलदारांची आमदार ताई बोलल्या, चर्चा केली। युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत असताना रोहित आबा माझ्याबरोबर होते, त्यांना अनेक फोन आले, त्यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने तिथं विषय मांडण्याचा प्रयत्न केला। पण जर पंचनामाच केले जाणार नसतील तर तिथे असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय कसं मिळणार? मग शेतकरी हा हवादिल झालेला आहे, त्याला अडचणी खूप आहेत। आणि मग अशा पद्धतीने तिथं असणाऱ्या ज्या काय बँका आहेत, सहकारी बँका असतील, इतरही नॅशनलाइज बँका आहेत, त्यांनी आता वसुलीचा तगादा लावलाय। तो वसुलीचा तगादा हा कुठेतरी थांबला पाहिजे, पंचनामे झाले पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी एकराला 1 लाख रुपये मिळालं पाहिजे, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। तसंच ताईंनी अजून एक विषय मांडलाय, तो म्हणजे कर्जमाफी झाली पाहिजे। जर 3 वर्ष आमच्या या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला जर अडचण असेल, नुकसान झालं असेल, तर त्यांनी घेतलेलं लोन जे कर्ज आहे ते त्यांना परतफेड करता येणार नाही। त्यामुळे त्या शेतकऱ्याला आणि सगळ्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे। त्याच्याचबरोबर विमा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला मिळत नाही, त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचण आहेत, काही महिन्याचा विषय आहे। 1 ऑगस्ट पासून नंतर जे काही प्रोग्राम असतो कापणीचा आणि त्याच्यामध्ये जे काही तांत्रिक अडचणी ते मार्गी लावल्या पाहिजे। त्यामुळे विमा कंपनीकडनं न्याय मिळत नाही, शेतकऱ्याकडनं न्याय सरकारकडनं न्याय मिळत नाही। मग या शेतकऱ्याला करायचं काय, असा प्रश्न हा आम्हा सगळ्यांना आहे। आज कृषी मंत्र्यांना आम्ही भेटू, मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू, उपमुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू, पण आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला न्याय हा मिळाला पाहिजे। कवठे महाकाळ असेल, तसंच सांगली भाग असेल, त्याच्याचबरोबर तासगाव असेल, इतरही ज्या ज्या ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे त्यांना न्याय हा मिळाला पाहिजे। आणि शेतकऱ्याचं आज जे नुकसान झाले, आज या द्राक्षाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। जे भाव वाढत होते ते आता पडलेले आहेत आणि या द्राक्षाला कुणी 1 रुपया सुद्धा देणार नसेल, लोकांनी काढून टाकले तर आणि 3-3 लाख रुपये एकरी खर्च करून लोकांनी जर द्राक्ष काढण्याचा विचार तिथं करत असतील, नाही तर पीकच काढून टाकण्याचा विचार करत असेल, तर 3 लाख एकरी खर्च झाला आणि त्याच्यावर जर तुम्ही फवारणीचा खर्च घेतला, अजून इतरही खर्च घेतला, लेबरचा घेतला, तर तो कितीतरी लाख जातो। त्यामुळे या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण मिळून लढणार आहोत आणि या सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत की आमच्याकडे कोणी लक्ष देणार का आणि आमची द्राक्ष ही कोण घेणार। जर व्यापारी घेणार नसेल तर सरकारने या द्राक्षाचा भाव करावा आणि आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर हेक्टरी तिथे 1 लाख मदत आमच्या शेतकऱ्याला या बाबतीत झालीच पाहिजे। एका एकराला 4 लाख रुपये खर्च येते शेतकऱ्याला। नाही, मदत तर झाली पाहिजे ना। जर तुम्हाला 3-3.5 लाख 4 लाख खर्च एकराला येत असेल, आता द्राक्ष काय शेतकऱ्याचं पीक नाही का, 3 वर्ष नुकसानात आहे। आणि काय होतं, सरकार बोलतं की आम्ही तात्काळ मदत करू, अरे गेल्या वर्षीचीच मदत अजून नाही ना मिळाली। आणि त्याच्याचबरोबर द्राक्ष हे वेगळं पीक धरलं जातं, अरे पण हे महत्वाचं आणि शेतकऱ्याचं पीक आहे आणि अशा सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट जर द्राक्षाच्या पिकाला असेल आणि त्यात नुकसान झालं तर ती तुम्ही मदत का नाही देणार? पंचनामे अजिबात झालेले नाहीत। तुम्ही आमदार ताईंना विचारा, त्यांच्या मतदारसंघामध्ये एका व्यक्तीचा सुद्धा पंचनामा या बाबतीत झाला नाही। मग असा अन्याय तुम्ही का करता? तिथले काही शेतकरी नाहीत का? मग हे जे प्रयत्न कष्ट करून द्राक्ष उगवणारे शेतकरी नाहीत का? मग त्यांच्याकडे लक्ष देण्याची जरूरत नाही का? तुम्ही नाशिक भागामध्ये पंचनामा केला, पण मदत किती देणार आहे? तसंच दुष्काळी भागामध्ये सुद्धा द्राक्ष काही प्रमाणात केलं जातं,
तिथं टँकरला तुम्ही पैसे देणार आहे का? आदरणीय पवार साहेब नेहमी जेव्हा दुष्काळ पडायचा तेव्हा अशा फळबागाच्या शेतकऱ्याला तिथं टँकरनं पाणी देण्यासाठी मदत करायचे. पण या सरकारमध्ये त्या बाबतीतलं कुणी चर्चा सुद्धा करत नाही. मग हे सरकार गेल्या वर्षीचाच पैसा देणार नसेल तर यंदा तुम्ही पंचनामे काही ठिकाणी केलेत, काही ठिकाणी केले नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला 800 किलोमीटर चालत असताना सांगितलं की पंचनामे झाले नाही, पण अधिवेशनात म्हणतात की झालेत. आणि मग शेतकरी खोटं बोलतोय का? गरीब कधी खोटं बोलत नसतो, नेता खोटा बोलू शकतो, सत्तेतले लोक खोटे बोलू शकतात. त्यामुळे या सरकारने खोटं न बोलता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. रोहित दादा, एमआयडीसी संदर्भात आता अजित पवार म्हणाले की रामचिंद्र आरक्षणासाठी 3 दिवसांचं चर्चासत्र होत आहे, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती अशी एकही गंभीर चर्चा झाली नाही. आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहेच, त्याच्यावर चर्चा झालीच पाहिजे. तुम्ही जर काल बघितलं तर 1:30 वाजेपर्यंत चर्चा चालू. रोज तुम्ही 1:30 वाजेपर्यंत ठेवा ना, आणि त्याच्यात शेतकऱ्याचा विषय घ्या. मंत्र्यांना काय थांबता येत नाही का? अनेक लोकांनी नेत्यांनी जेवणं ठेवली, जेवणं कॅन्सल करा आणि चर्चेला बसा. तिथे एक मंत्री असतो, पुढे आम्ही फक्त भाषणं करतो आणि एकच मंत्री ऐकणार असेल तर सरकार पण हे मुद्दे कळणार आहेत का आम्ही काय मांडतो. आता हा विषय कितीतरी दिवस ताई मांडण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याच्याकडे लक्षच जात नाही. सरकार बोलायलाच तयार नाही. शेतकऱ्याचा कुठला विषय या सरकारने मार्गी लावलाय? चर्चा झाली का? NDRF नॉर्मच्या 4 पट मदत ही शेतकऱ्याला द्यावी असं आम्ही म्हणतोय, पण हे सरकार काय म्हणतं? आम्ही 3 हेक्टर केलं. 3 हेक्टर, 3 हेक्टर जमीन आहे का शेतकऱ्याकडे या महाराष्ट्रामध्ये? आपण जर बघितलं कोणाकडे 1 हेक्टर आहे, अर्धा हेक्टर आहे, 1.5 हेक्टर आहे. मग तुम्ही 3 हेक्टर म्हणजे फसवत आहे शेतकऱ्याला. 3 हेक्टर म्हणजे 8,500 जिरायत भागाला इंटू 3 हेक्टर. आणि पण 3 हेक्टर जमीनच नसेल तर शेतकऱ्याला मदत कशी मिळणार? त्याच्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला 4 पट मदत द्या. 1 हेक्टर असेल तर 8,000 गुणिले 4. जर समजा 2 हेक्टर असेल तर 8,000 गुणिले 4 गुणिले 2 अशी मदत करायला काय हरकत आहे? दादा आता अजित दादा म्हणतात की ज्या पद्धतीने एमआयडीसी आहे हा, आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आज भेटू असतील तर, उपमुख्यमंत्री साहेबांना भेटतो असतील तर, कृषी मंत्री साहेबांना भेटू असतील तर, पण आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी मंत्र्याला भेटून याच्यावर ठोक असा निर्णय घेण्यासाठी त्यांना विनंती करू. आणि विनंतीला मान नाही दिला तर शेतकऱ्याच्या वतीने जे काय करायचं असेल, आंदोलन असू नाही तर काही इतर गोष्टी, ते 100% आम्ही सर्वजण करू. कारण आम्ही शेतकरी, कष्टकरी, युवांसाठी लढणारे कार्यकर्ते आहोत, आमदार आहोत. आम्हाला आमदारकीपेक्षा लोकांचं हित जास्त पडलेलं आहे. त्यासाठी जे काय करायचं ते आम्ही सर्वजण करू. आजच्या एका वृत्तपत्रामध्ये मागील 6 महिन्यात 24,78 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक या विदर्भातल्या अमरावतीमध्ये आणि मराठवाड्यात, सर्वांवर मराठवाड्यात. कसं बघताय? मराठवाड्याच्या बाबतीत एका माजी अधिकाऱ्यांनी, तुम्ही जर बघितलं असेल तर गेल्याच अधिवेशनामध्ये एक रिपोर्ट सादर केला होता की 2-2.5 लाख शेतकरी आज आत्महत्या करण्याचा मराठवाड्यामध्ये विचार करत आहेत. काय झालं त्या रिपोर्टचं? झाली का त्याच्यावर चर्चा? निघालं काय सोल्युशन? गेलं का कोणी शेतकऱ्यापाशी? आता मराठवाड्यामध्ये तशी परिस्थिती आहे, विदर्भामध्ये कदाचित ती जास्त असेल. मग हा प्रश्न सरकारला नाही पडला का की फक्त विदर्भात मराठवाड्याचाच रिपोर्ट एवढं म्हणत असेल आणि विदर्भामध्ये जाऊन बघा काय पडलं नाही यांना? 10 महिन्यामध्ये जर 2400 आत्महत्या केल्या जात असतील त्याच्यावरच तुम्ही समजून घ्या की प्रत्येक दिवशी किती आत्महत्या चालल्यात. 15 आत्महत्या जर दिवसाला चालू असेल आणि त्याच्याबद्दल कुणीच चर्चा करायला तयार नसेल आणि मार्ग काढायला तयार नसेल तर ह्यांना शेतकऱ्याचं नाही पडलं, युवकांचं नाही पडलं, तर पडलंय कोणाचं? तर मंत्र्यांचं पडलंय आणि पदाचं आणि फंडचं पडलंय, बाकी काही पडलेलं नाही. दादा अजित दादा डायरेक्ट म्हणतायत की ज्या पद्धतीने एमआयडीसी जी आहे जाणार होते सीएम आणि दिल्लीला जाणार होते. अरे ते शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरती, पण तो दौरा रद्द झालाय. कसं बघताय? काय ते वेगळं राजकीय कार्यक्रम त्यांना लागले असतील, त्यामुळे राजकारणाला महत्त्व देऊन जर ते इथं थांबले असतील तर ते योग्य नाही. दिल्लीत जाऊन तुमचं सरकार आहे, ट्रिपल इंजिन हिथं आहे, मोठं इंजिन तिथं बसलंय आणि तिथून सपोर्ट केल्याशिवाय हे इंजिन हालत नाही. त्यामुळे केंद्रात जावा. आरक्षणाचा मुद्दा केंद्रातूनच मार्गी आपण लावू शकतो. त्याच्याचबरोबर शेतकऱ्याला मदत, तुम्ही 40 तालुक्याची फाईल वर पाठवली, बाकीच्या तालुक्यांचं काय का अडलंय? आणि मग सगळ्याच तालुक्याची फाईल तिथे हे करून NDRFचा जो नॉर्म आहे त्या 4 पट मदत कशी मिळेल हे बघा. तुम्ही जर बघितलं तर आता काही राज्यांना मोठे मोठे प्रोजेक्ट केंद्र सरकारने दिले, त्यात महाराष्ट्राचं नाव नव्हतं. मग काय करताय ट्रिपल इंजिनचं? काय करताय भाजपच्या सरकारचं? मुद्दामून केंद्रातले लोक गुजरातला महत्व देत आहेत आणि महाराष्ट्राचं महत्व कमी केलं जात आहे. मग हा अस्मितेचा विषय नाही का? मराठी अस्मिता आपल्यात नाही का? मराठी धर्म कुठं गेला? तर अशा पद्धतीने मराठी लोक जे काही नेते आहेत, आज सत्तेत आहेत, त्यांना जर गुजरातचं जास्त पडलं आणि महाराष्ट्राचं पडलं नसेल तर त्यासाठी प्रयत्न करा ना. त्यासाठी तुम्हाला निवडून दिले.
आणि मग सत्ता बदल जर तुम्ही महाराष्ट्रासाठी केला असेल तर कुठं गेलं महाराष्ट्राचं हित? नुसतं रोड करून होत नसतं. आपल्याला मोठे प्रोजेक्ट आणणं महत्त्वाचं आहे, नोकरी देणं महत्त्वाचं आहे. पण हे सरकार झोपलेलं सरकार आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने अधिवेशन हे मुंबईत घेतलं जातं, नागपूरला घेतलं जातं, थोड्या दिवसांनी हे अहमदाबादमध्ये सुद्धा घेतलं जाईल. असं हे भाजप सरकार काम करते. महाराष्ट्राचं पडलं नाही पण गुजरातचं 100% भाजपला पडलंय असं आमचं सगळ्यांचं मत आहे. आरक्षणासंदर्भात आजकाल उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिले नाही, मुख्यमंत्र्यांनी दिले नाही. आता जरांगे पाटील म्हणतात 17 डिसेंबरपर्यंत सांगा नेमकं तुम्ही काय केलं, नाही तर तुमचा आणि आमचा संबंध संपला. तुमचं काय म्हणणं आहे की उत्तर द्यायला हवं, कारण 24 डिसेंबरची एक अल्टिमेटम. खरं तर 24 तारीख का धरली हेच आम्हाला माहित नाही. अधिवेशन जर 20-22 तारखेला संपणार असेल तर मग तुम्ही तारीख देताना 20-22चीच द्यायची. मध्ये मुख्यमंत्री साहेब बोलत असताना अधिवेशनातच त्यांनी एखादी घोषणा केली असती. आमचं सगळ्यांचं काय मत आहे की 4 वेळा हा विषय आरक्षणाचा कोर्टात गेला. कोर्टात जाऊन शेवटचं म्हणजे आता नजीकच्या काळामध्ये गायकवाड आयोग हे लेटेस्ट आयोग आहे, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशिरं ओढलेले आहेत. त्याचा अभ्यास करा आणि मग स्पेसिफिक कंडिशन काय याचा अभ्यास करून ते आरक्षण कसं मार्गी लावता येईल हे आपल्याला कुठेतरी जातीय जनगणनेच्या मदतीने करताना तेवढा वेळ नसेल. एकच पर्याय राहतो केंद्र सरकारकडे जाऊन EWS कोटा कसा 50%च्या पुढे जाऊन तुम्ही 10% दिला तसं तुम्हाला आरक्षण देता येईल. पण धाडच नाही ना या सरकारचं केंद्राकडे जाऊन बोलण्याचा. त्यामुळे तुम्ही सोल्युशनवर चर्चा करा, बाकी तुम्ही काय बोलू नका. आमचं मत काय, 5 मिनिटाचं भाषण करा पण तुम्ही आरक्षण कसं देत आहात आणि ते कोर्टात कसं टिकणार आहे याच्यावर बोला. कारण आतापर्यंत कोर्टात जाऊन नेहमी आरक्षण कॅन्सल झालेलं आहे आणि काही सत्तेतलेच लोक कोर्टात जातात आणि तिथं जाऊन आरक्षण थांबवतात. त्यामुळे कोर्टात टिकणारं आरक्षण हे आम्हा सगळ्यांना मिळालेलं पाहिजे. दादा अजितदादा म्हणतायत की MIDC आहे ते राम शिंदे सांगतील त्याच ठिकाणी होणार. खरं ना म्हणू अजितदादा, तुम्ही MIDC जर माझ्या मतदारसंघामध्ये करत असाल तर जिथं राम शिंदे म्हणत आहेत तिथंच करा. फक्त विनंती आहे 1000 एकराची असू द्या. त्याच्याच बरोबर विनंती अशी आहे की त्याला फॉरेस्टची कुठली अडचण येऊ नये. नाहीतर तुम्ही MIDC अशा ठिकाणी कराल की तिथं फक्त गोडाऊनच बांधावे लागतील. आम्हाला तिथं मोठ्या मोठ्या कंपन्या आणायच्या आहेत, फॅक्टऱ्या आणायच्या आहेत, युवांना नोकऱ्या द्यायच्या आहेत, हाताला काम द्यायचंय. त्यामुळे दादा तुम्ही राजकारण करत नाही असं अनेक लोक म्हणायचे पूर्वी. आज ते सिद्ध करून दाखवा की तुम्ही राजकारण करत नाही. खऱ्या अर्थाने आम्ही जी जागा दाखवलेली आहे तिथं जर तुम्हाला ते योग्य वाटत असेल तर उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही राजकारण न करणारे नेते आहात असं पूर्वी आम्ही सर्वजण म्हणायचं. तर तुम्हाला सिद्ध करण्याची आता संधी मिळाली. मी जर योग्य बोलत असेल तर तुम्ही योग्य बोला आणि तिथंच जागा द्या. राम शिंदे जर योग्य म्हणत असेल तिथं तुम्ही द्या. पण MIDC द्या पण अशी द्या की जिथं मोठ्या कंपनी येऊ शकतील आणि कुठेही 1000 एकराच्या कमी MIDC देऊ नका. एवढीच विनंती मी अजितदादांना करतो, सरकारला करतो आणि जे कोणी राजकीय हस्तक्षेप या MIDC मध्ये मतदारसंघातल्या करतायत त्यांना मी विनंती करतो. असा निर्णय घ्यावा लागेल, अधिवेशनात यायचंच नाही. आमदार झाल्यानंतर रस्त्यावर उतरावं लागेल. रस्त्यावर आंदोलन केल्यानंतर कुठेतरी लोकांना तरी कळेल हे सरकार काय करत नाही, अधिवेशनामध्ये बोलून देत नाही. आता हा द्राक्षाचा विषय प्रलंबित आहे. कोण बोलतोय ह्याच्यावर? झाले मुख्यमंत्री काय बोललेत का कृषी मंत्री बोललेत का? एखादा मंत्री या द्राक्षाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतात जाऊन काय अडचण आहे हे समजून घेतलंय का? बघितलं का तुम्ही टीव्हीवर? नाही तर कुठेही नाही. यांना काय वेळ होता म्हणून नागपूरमध्ये कुठल्या तरी एका शेतकऱ्याच्याकडे तुम्ही जाता आणि वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जाता का? खऱ्या अर्थाने जेव्हा शेतकऱ्याकडे वेळ राहिला नाही अशी परिस्थिती आहे, आत्महत्या करण्याचा शेतकरी विचार करत आहे आणि तुम्ही शेतकऱ्यापासून लोकांकडे जात नसताल आणि हवा दिल जर या सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही ठेवत असाल त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि त्यासाठी म्हणजे शेतकऱ्याच्या वतीने आम्ही लढत राहू. तुम्ही सत्तेसाठी लढत राहू एवढंच आम्ही सगळे इथं बोलू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.